नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा आहे, जसं तुम्हाला माहिती आहे. मागच्या आठवड्यात जेव्हा मी हे ग्रुप उघडले 8 ते 12 ह्या वेळामध्ये रविवारी सकाळी, तेव्हा त्याच्यामध्ये एक अप्रतिम प्रश्न एका बाईने विचारलेला होता आणि त्या प्रश्नाला घेऊनच मी हा आजचा आपल्या यूट्यूबवरचा व्हिडिओ बनवत आहे. डॉक्टर, मला डायबिटीस आहे अनेक वर्षांपासून आणि मी आत्ता हल्ली ऐकलं आहे की कडुलिंबाचा रस, कारल्याचा रस असं घेतल्याने आपली शुगर कमी होते. मी तुमची अनेक वर्षांपासूनची पेशंट आहे. हे काही करायच्या अगोदर तुम्हाला विचारते म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारत आहे. तर प्रेक्षक हो, मला एक तुम्हाला सांगायला आवडेल की अशी एक आपली संकल्पना असते की कडू घेतल्याने गोड काय होतं, पचतं. मला नाही कळत, कारण कडू रस हा गोड रसाचा पाचक नाहीये. आपल्या शरीरामध्ये जाठराग्नी आहे, 13 प्रकारचे वेगळे अग्नी आहेत. त्या रसामध्ये जे जे पंचमहाभूत आहेत त्यांना पचवणारे वेगळे वेगळे अग्नी आहेत. कडू रस गोड रसाला नाही पचवत. हां, कडुलिंबामध्ये प्रमेहघ्न गुण आहेत, पण ते कडुलिंबाच्या कुठल्या भागामध्ये आहे? पानांचा तुम्ही नुसता रस घेतलात तर तुमचा प्रमेह कमी होणार नाही, डायबिटीस कमी होणार नाही. कारल्याचा रस घेतात तेव्हा कारल्याच्या बिया टाकून देतात आणि प्रमेहघ्न गुण कारल्याच्या बियांमध्ये आहेत, कारल्यामध्ये नाही आहे. कारलं कडू असल्यामुळे अनेक लोकांना वाटतं की कडू खाल्लं की गोड पचेल. म्हणजे आता तुम्हाला लॉजिक कळलं. कडू रस हा गोड रसाचा पाचक नव्हे. आपले षड रस, आयुर्वेदाप्रमाणे 6 रस वर्णन केलेले आहेत. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे 6 रस आपण खायचे. मधुर रस गोड. आता गोड म्हणजे काय? फक्त चवीला गोड असतं ते नाही प्रेक्षक हो. ह्याच्यात त्यांनी सांगितलंय ज्याच्यामध्ये पृथ्वी आणि जल महाभूत जास्त आहे. पृथ्वी महाभूत, जल महाभूत जास्त आहे. म्हणजे पोळी पण आली गोड, भात पण आला गोड, ज्वारी पण आली गोड, नाचणी पण आली गोड, हो की नाही? म्हणजे हे सगळे पदार्थ गोड मध्ये मोडतात. कळलं का? त्याच्यानंतर आला आम्लरस. आम्लरस अतिप्रमाणामध्ये खायचा नाहीये. मधुर रस हा आपण ऍक्च्युली जास्त प्रमाणात खायचा आहे आणि तो आपण खातोच जास्त प्रमाणामध्ये. आम्लरस त्याच्याहून कमी प्रमाणामध्ये, लवण अगदी कमी, आणि मग कटू, तिक्त, कषाय हे जे 6 रस आहेत. आपला शेवट, आहाराचा शेवट आपण कटू, तिक्त, कषायाने करायचे. आता इथे सांगू इच्छिते की कटू म्हणजे संस्कृतमध्ये तिखट, बरं का, आणि तिक्त ज्याला आपण तिखट म्हणतो, तिक्त म्हणजे कडू, आणि कषाय म्हणजे तुरट. काही पदार्थ जसं आपण आपली फिटकरी असते, तुरटी असते, ही तुरट असते. तुरटीपासूनच तुरट हा शब्द आलेला आहे. तर काही जांभूळ असतं ते तुरट असतं. तर आता जांभूळ पण, जांभळं खातात. डॉक्टर, जांभळाचा रस, जांभळाचा आईस्क्रीम असं म्हणजे त्याच्यात साखर नाही आहे तर मी असं खाऊ शकते का? तर जांभूळ हे प्रमेहघ्न नाही आहे. जांभळाची बी ही प्रमेह. आपण जांभळाच्या बिया खातो का हो? तर जांभळं खाल्ल्यानंतर एक बी चावून खा, मस्त आत्ता आल्यासारखी लागते. आणि जांभळाच्या बरोबर बी खाल्ली ना तर त्याचा तुरटपणा सुद्धा कमी होतो. आवळा सुद्धा किंचित आंबट आणि तुरट असा आहे. त्यामुळे हे 6 रस आहेत, हे एकमेकांना पोषक नाही होत. हे 6 रस आपल्या पोटामध्ये जायला पाहिजे आणि देवानी हे 6 रस सगळ्यामध्ये घातलेले आहेत. त्यामुळे कारल्याचा रस, कडुलिंबाचा रस वगैरे हे नुसते रस घेऊन तुमचा प्रमेह बरा होत नाही. उलट कडुलिंबाचा रस अति घेतल्याने तुमची कातडी अतिशय ड्राय व्हायला लागते, तुमच्या शरीरामध्ये धातुक्षय व्हायला लागतो आणि एकंदरच तुमची तब्येतसुद्धा खालावू लागते. त्यामुळे असे रस घेऊ नका. आयुर्वेदिक अनेक औषधं प्रमेहघ्न ही बाजारात मिळतात. ती औषधं तुम्हाला घेताना सुद्धा वैद्याच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका, कारण प्रमेह हा एक रोग आहे. त्याच्याबरोबरच आयुर्वेदिक औषधं म्हणजे घरगुती औषधं नव्हेत. आयुर्वेदिक औषधांमध्ये भस्म, अनेक प्राण्यांच्या पासून निघणारे म्हणजे गोमूत्रासारखे पदार्थ घातलेले असतात, खनिजं घातलेली असतात आणि त्याच्याने जे सरसकट बनतं ते एक आयुर्वेदिक औषध असतं ज्याच्याने तुमचा रोग बरा होतो. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.
आणि आता तुम्हाला कळलं ना, नुसतं कारलं खाल्लं की आपला डायबिटीज बरा होऊ शकत नाही, किंवा मेथीचे दाणे खाल्ले तर प्रचंड पित्त होतं, डायबिटीज बरा व्हायचा बाजूलाच राहून जातो. त्यामुळे कोणी पण सांगितलं तरी ही औषधं आपल्याला एक समाधान देतील की माझं काहीतरी कमी होतंय, पण काहीही खाऊन तुमचा प्रमेह नाही बरा होऊ शकत. काहीतरी न खाऊनच तुमचा प्रमेह बरा होईल. त्यामुळे योग्य ते खा, पुष्कळ व्यायाम करा, तरच प्रमेह बरा होणार आहे. अशी कारल्याचा रस किंवा कडुलिंबाचा रस खाऊन ही काही जादूची छडी नव्हे तुम्ही शरीरावर फिरवता आणि तुमचा प्रमेह बरा होतो. त्याच्यासाठी आपल्याला काम करायलाच पाहिजे. तर हा व्हिडिओ कसा वाटला, ह्याच्याबद्दल अजून प्रश्न असतील तर ते अवश्य विचारा. त्या सगळ्या प्रश्नांची मी तुम्हाला अगदी सगळी नीट उत्तरं पाठवून देईन. हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायला विसरू नका. नमस्कार.